चांद मातला एक जादुई प्रेमकथा भाग 2। रुहीने भीतीने डोळे गच्च मिटून घेतलेले. त्याच्या अस्तित्वाची, त्याच्या स्पर्शाची, त्याच्या शरीरगंधाची ओळख पटली होती तिला. हा तोच स्पर्श आहे. पण असं कसं आहे? स्वप्नात बघितलेली व्यक्ती प्रत्यक्षात कशी भेटू शकते? हे सगळं काय चालू झाले अचानक माझ्या आयुष्यात? रुही डोळे गच्च मिटून मनातच विचार करत होती. जर हा खरंच तोच असेल तर त्याचा तो भयानक चेहरा. ओ नो नो, नाही प्लीज देवा, असं काही असेल तर वाचव मला. जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीसतिहु लोक उजागर. रामदूत तुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. भीतीने रुही मनातच हनुमान चालीसा बोलायला लागली. ती डोळे बंद करून मनातच पुटपुटत होती. त्याने तिच्या चेहऱ्यावरचे ते घाबरलेले एक्सप्रेशन बघितले आणि त्याचे ओठ नकळत रुंदावले. काही सेकंदच आणि तो त्याच्या या कृतीवर स्वतःच चमकला. काहीच क्षण आणि रुहीला तिच्या आसपासचं वातावरण नॉर्मल झाल्यासारखं वाटलं. पण डोळे अजूनही मिटूनच उभी होती. एक डोळा हळूच उघडून बघितलं तर पूर्ण केबिनमध्ये लख्ख उजेड झालेला आणि तिथे ती एकटीच उभी होती. तो आता इथेच होता ना? कुठे गेला अचानक? भास झाला का मला? नाही नाही, मी खरंच अनुभवलं त्याला. रुही मनातच बडबडत इकडे तिकडे बघत होती. जे काही घडलं ते खरं की स्वप्न याच संभ्रमात ती सगळ्या केबिनमध्ये फिरून बघू लागली. केबिनचा दरवाजा उघडून बाहेर जाऊन बघणार त्याआधीच तिची मैत्रीण केबिनमध्ये आली. रुही, तुझे पेशंट्स झालेत ना? चल जरा आपण कॅन्टीनमध्ये जाऊया. नीना तिला बोलत होती, पण रुही वेगळाच ट्रान्समध्ये आहे बघून रुहीच्या दोन्ही दंडांना पकडून तिला हलवत बोलली. रुही, काय झालं? अशी का इकडे तिकडे बघतेस? काय झालं? नीनू, आता इथे एक पेशंट आलेला, असं म्हणत तिने या केबिनमध्ये जे झालं ते सगळं घाबरत सांगितलं. काहीतरी काय बोलतेस? मी तुझे शेवटचे 2च पेशंट्स होते तेव्हापासून बाहेरच होते. बाहेर मी डॉक्टर रुबिका मॅमसोबत बोलत उभी होती. बोलत असतानाच त्यांना एक कॉल आला. पण तिथेच उभी होती आणि तिथून तुझे पेशंट्सही बघत होती आणि ते शेवटचे 2 पेशंट्स लेडीज होत्या. आणि तू म्हणतेस कोणी पुरुष आलेला तुझ्या केबिनमध्ये? हाऊ इज इट पॉसिबल? नीना रुहीला पटापट बोलू लागली. पण तिचं बोलणं ऐकून तर रुही शॉक झाली. हे बघ रुही, मला वाटतं तुला खूप स्ट्रेस झाला आहे. आय थिंक तुला ब्रेकची गरज आहे. चल, तुझे पेशंट्स संपलेत आता. जरा कॅन्टीनमध्ये चल आणि कडक चहा पी, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. नीना रुहीचं लक्ष वळवण्यासाठी असं बोलली. कारण नीनाला माहीत होतं रुहीचं टेन्शन तिच्या घरूनच चालू होतं. जिथे ती सुखाचे 2 क्षणही घालवू शकत नाही तिथे तिचं मन कुठे शांत असेल. त्यामुळेच असे काहीशा बसल्या जागेवर स्वप्न बघत असते. होय नाही म्हणता म्हणता रुही कशी तरी तयार झाली कॅन्टीनमध्ये जायला. इकडे तो त्याच्या आलिशान गाडीत बसून तिच्या चेहऱ्याचा, तिच्या स्पर्शाचा आणि तिच्या शरीरातून येणाऱ्या त्याच्या गंधाचा विचार करत होता. हा विचार करत असताना पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर एक हलकी स्माईल आली. पण नंतर लगेच पुन्हा आपल्या अँग्री लुकमध्ये आला. आय वॉन्ट दॅट कल्प्रिट अंगद. I feel that she is innocent. She is totally unaware of all this. त्याने त्याच्या बॉडीगार्ड कम ड्रायव्हर कम मॅनेजर अंगदला सूचना केली. तसं अंगदने आपली शंका बोलून दाखवली. ती खरंच इनोसंट असेल का? मे बी तिला सगळं माहीत असेल. म्हणजे असं कसं असेल ना? 1 महिन्यापेक्षा जास्त काळ. अंगद ड्राईव्ह करत करत बोलतच होता की त्याने फ्रंट मिररमधून मागे बसलेल्या त्याचे जळजळीत लाल झालेले डोळे बघितले आणि भीतीने क्षणभर धडकीच भरली त्याला. तू माझ्या शक्तीवर शंका घेतोयस?
त्याने त्याच्या प्रचंड थडकाप उडवून देणाऱ्या घोगऱ्या आवाजात अंगदला विचारले. त्याचा तो आवाज म्हणजे त्याच्या आतली ती अपरिमित शक्ती जणू गुरगुरत होती. भीतीने अंगदला त्या AC कारमध्येही दरदरून घाम सुटलेला. नाही अंबरीश, तुमच्या शक्तींवर शंका मी कसा काय घेऊ शकतो? माफ करा महाराज. अंगद त्या अपरिमित शक्तींच्या अधिपती अंबरीशला फ्रंट मिररमध्ये बघून किंचित मान झुकवून बोलला. अंगदची झुकलेली नजर बघून अंबरीश थोडा शांत झाला. त्याचे लाल झालेले डोळे पुन्हा पूर्वपदावर येत होते. काही क्षणातच त्या डोळ्यात निळी झाक दिसू लागली. तसं अंगदचीही भीती हळूहळू कमी झाली. गाडी चालवतानाच तो बोलला, महाराज अंबरीश, ती इनोसेंट आहे, तर मग तिच्या जीवाला धोका आहे. आता नाही आहे धोका. मी माझ्या शक्तींचं आवरण सोडलं आहे तिच्याभोवती. हे आवरण आता कोणतीही शक्ती भेदू शकणार नाही. अंबरीशने सांगितलं तसं अंगद निर्धास्त झाला आणि गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित करू लागला. हॅलो सोहम, कुठे आहेस तू? किती कॉल केले तुला? वेळेवर फोन उचलायला काय होतं तुला? मोबाईलच्या पलीकडून त्या सोहेमचे वडील त्याला प्रचंड रागात ओरडत होते. व्हॉट हॅपन डॅड? सकाळीच इतके काय हायपर होताय? सोहम बेफिकीरपणे त्याच्या वडिलांना विचारत होता. त्याच्या वडिलांना असा राग येत होता आपल्या मुलावर की त्याच्या बुडावर लाथ मारून त्याला झोपेतून उठवावं. रात्रीच्या त्या मुलीच्या मिठीतून बाहेर आला असशील तर सांगतो काय हायपर झालो ते. त्याचे वडील पटकन बोलले. तसा तो गडबडून उठला. ओ शिट, तुम्हाला कसं माहीत? सोहम पटकन बोलून गेला खरा, पण नंतर आपल्याच कपाळावर हात मारत होता. रोहीपर्यंत तो पोचलाय, पण अजून आपल्यापर्यंत नाही पोचलाय. लगेच तू जसा असशील तसा आपल्या लोणावळ्याच्या बंगल्यावर ये. आणि स्ट्रिक्टली सांगतोय, आधी रुहीला भेटायला जाऊ नकोस, आधी लोणावळ्याला ये, सोहमचे वडील बोलले. सोहम हो बोलून मोबाईल बंद करून बेडच्या आजूबाजूला पसरलेले त्याचे कपडे पटापट गोळा करू घातले आणि बाहेर जाऊ लागला. सोमू डार्लिंग, कुठे जातोय सकाळीच? त्याच्या बेडवर अर्धनग्न अवस्थेत आळसावलेली ती मादक तरुणी आपल्या झोपाळलेल्या आवाजात त्याला विचारत होती. तर बाहेर जात असलेल्या त्याला तिने अडवल्याने तो काहीसा चिडला आणि बोलला, तू तुझ्या लिमिट्समध्ये राहा आणि इथून आता लगेच बाहेर पडायचं, समजलं? तो तिला काहीसा चिडतच बोलला आणि रूम बाहेर पडला. तीसुद्धा तोंड वाकडं करत बेडवरून उठली आणि आपले कपडे घालू लागली. तिकडे तो घनदाट जंगलाच्या आत असलेल्या त्याच्या पॅलेसच्या तळमजल्यातल्या त्या थोड्याशा अंधारलेल्या एका खोलीत धगधगून पेटणाऱ्या त्या यज्ञासमोर शुभ्र धोत्रात बसला होता. त्याची उघडी बरदंड छाती मंत्रोच्चारण करताना स्फुरण पावत होती. यज्ञात आहुती देताना त्याच्या दंडाच्या शिरा स्पष्ट दिसत होत्या. अंगद लांब उभा राहून फक्त बघत होता, कारण अंबरीशला त्याच्या साधनेत अडथळा अजिबात आवडत नसे. अंबरीश मंत्रोच्चारण करत यज्ञात आहुती देत होता. त्याच्या मंत्रोच्चारणाची गती वाढली आणि तिकडचे वातावरणही बदलू लागले. यज्ञाच्या वर धुराचा एक ढग तयार झाला आणि त्या धुराच्या ढगात एक अस्पष्ट आकृती दिसू लागली. तिकडे लांब उभा असलेला अंगद डोळे फाडून सगळं बघत होता. असं नव्हतं की त्याने असं कधी बघितलं नव्हतं, पण त्याला हे सगळं बघताना नेहमीच अंगावर काटे येत. अंबरीश त्या हळूहळू स्पष्ट होणाऱ्या चेहऱ्याकडे बघत होता. त्याचे केस, त्याच्या डोळ्यांचा तो काळाभोर रंग, त्याचा पूर्ण चेहरा दिसणार त्याआधीच तो धूर गायब झाला आणि तो चेहराही. अंबरीशच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अंगद, त्याचा आवाज जणू संपूर्ण पॅलेसमध्ये घुमला आणि इकडे अंगद थरकापून गेला. त्याला कळलं, अंबरीशची साधना कोणीतरी भंग केली. अंबरीशला त्याचा चेहरा तर अर्धवटच दिसला, पण त्याचे केस आणि डोळे अंबरीशच्या डोळ्यात छापले गेले होते आणि आता अंगदला अंबरीशसाठी
पुढच्या साधनेची तयारी करायची होती. तिकडे लोणावळ्याला सोहम एका यज्ञासमोर एका मांत्रिकासमोर बसला होता, ज्याने संपूर्ण काळे वस्त्र घातले होते, गळ्यात कवड्यांच्या माळा आणि कपाळावर भस्म. बाजूलाच सोहमचे वडील रमाकांतराव बसले होते. यावेळी थोडक्यात वाचलायस. आता फक्त एक कर, तुझे हे केस काप आणि डोळ्यात लेन्स घाल. त्या मांत्रिकाने सोहमला सल्ला दिला आणि तो मांत्रिक निघून गेला. पण डॅड, माळा एक कळत नाही. हे सगळं तुम्ही केलं, मग मी कसा काय दिसतो त्याला? कारण तूच रुहीच्या जवळ असतोस, मी नाही, समजलं? आणि आता साधूबाबांनी जे सांगितलं ते करायचं. हे केस कापायचे आणि डोळ्यात लेन्स घालायचे. त्याचे डॅड बोलले. डॅड, मी केस वगैरे कापणार नाही. हेअरस्टाईल चेंज करेन हवं तर. सोहम रागात धुसफुसत होता. जे करायचं ते कर, पण त्याच्या नजरेत येऊ नकोस, नाहीतर तुझे हाल कुत्रं पण खाणार नाही. रमाकांत यांनी आपल्या मुलाला मोलाचा सल्ला दिला. क्रमश. अंबरीश आणि अंगद कोण आहेत? अंबरीशकडे अशा कोणत्या शक्ती आहेत? सोहम आणि त्याच्या वडिलांनी काय केलंय? बघू पुढच्या भागात. चांद मातला, एक जादुई प्रेमकथा चा हा भाग कसा वाटला ते माझ्या कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनल प्रिया लिखितला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.